ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. आपण पाहतोय हा निसर्गरम्य परिसर आहे. हुतात्मा बाबूगेनू जलाशय या ठिकाणी आपण आहोत. डिंबे धरणाचा हा परिसर आहे आणि या परिसराच्या भोवती आपण आता या आजच्या कार्यक्रमातील चर्चा करणार आहोत एका आगळ्या आणि वेगळ्या विषयासह. आजचा आपला कार्यक्रमाचा विषय अतिशय अनोखा आहे. खरं तर शेतकरी बांधव ज्यावेळेस शेती व्यवसाय करत असतात, पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करताना शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल आणि इतर अनेक पूरक व्यवसाय करत असतात. पण आज आपण एका अशा खास व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी शेतीपूरक व्यवसाय करताना एक वेगळी वाट निवडली आहे. तर आज आपल्यासोबत आहेत कार्यक्रमामध्ये श्री संतोष खामकर सर. सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आपलं. शेतकरी बंधू भगिनींना आपण शेतीपूरक व्यवसाय तर करत आलोच आहोत, यातून आपल्याला आर्थिक फायदा होत असतो. पण या शेतीपूरक व्यवसायामध्ये एक वेगळी आणि अनोखी वाट श्री संतोष खामकर सरांनी निवडली आहे. त्यांनी मत्स्य पर्यटनाचा व्यवसाय या ठिकाणी केलेला आहे आणि यातून त्यांना आर्थिक फायदा तर मिळतोच आहे, त्याचबरोबर ग्राहकांचं आरोग्य जपण्यामध्ये सुद्धा त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून खूप मोठं काम उभारलं आहे. सर आपण चर्चेला सुरुवात करू. खरं तर शेतीपूरक व्यवसाय करत असताना अनेक पर्याय तुमच्यापुढे उपलब्ध होते, पण तुम्ही मत्स्य शेती हाच पर्याय का निवडला? साधारण 2016 साली शेती करून कंटाळलो होतो आणि नवीन काहीतरी करायचे शोधत असताना काही मित्रांबरोबर मुंबई या ठिकाणी मत्स्य प्रशिक्षणाला गेलो आणि मग शेवटच्या दिवशी फार्म व्हिजिटला गेलो असताना मला असा एक प्रकल्प पाहायला भेटला, केज कल्चर. आणि तो पाहिल्यावरती मला असं वाटलं की याच्यामध्ये आपल्याला काहीतरी फ्युचर आहे आणि म्हणून मग मी तो प्रोजेक्ट निवडला आणि 2017 साली मला याचं टेंडर भेटलं आणि मग तेव्हापासून मी या प्रकल्पाला सुरुवात केली. खरं तर हा प्रकल्प उभारणीसाठी अतिशय अवघड आहे आणि या धरण परिसरामध्ये उभा करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असणार आहे. कोणत्या अडचणींचा सामना तुम्ही केला? प्रकल्प उभारणीला पहिली गोष्ट, हा प्रकल्पच नवीन असल्यामुळं कसा करायचा काही माहीत नव्हतं. पण अशा मित्रांच्या ओळखीतनं मग ते जो बनवणारा आहे तो एक चांगला मित्र झाला. त्यांनी हे सगळा प्रकल्प आपण घरीच बनवला आणि त्याच्यानंतर मग जेव्हा इथं इन्स्टॉल केला, थोडंसं प्रेशर होतं की इतक्या मोठ्या पाण्यामध्ये आपण हे कसं करायचं, थोडीशी भीती होती. पण ज्यांनी हे सगळं बनवलं त्यांनी आधार पण तेवढा दिला आणि मग ज्यावेळेस इथं हा प्रोजेक्ट पाण्यावरती आपण तरंगवला, घाबरत या सगळ्या याच्यामध्ये आलो आणि मग नंतर हळूहळू नेट्स बांधणं या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि मग नवीन जेव्हा आपण सीड स्टॉकिंग केलं मग त्यावेळेस एक कॉन्फिडन्स आला की बाबा आपण हे सगळं करू शकतो आणि मग तिथून पुढे सुरुवात झाली प्रवासाला. आणि सुदैवाने सीड चांगल्या क्वालिटीचं भेटलं आणि पाणी इतकं चांगलं असल्यामुळं डिसीज आले नाही आणि त्याच्यामुळं मग त्या प्रकल्पाला एकदम मला नशिबाने साथ दिल्यामुळं सुरुवातीला कुठली अडचण आली नाही आणि मग प्रकल्प सुरळीतपणे चालू झाला. हा एवढा सुंदर प्रकल्प आहे आणि याचं भौगोलिक ठिकाण काय आहे हे तुम्ही प्रेक्षकांना सविस्तर सांगावं. हा सुरुवातीला मलाही कळत नव्हतं की कुठं करायचं, पण ज्यावेळेस शासनाने काही नियम दिले की बाबा त्या धरणाची खोली 50 फूट असावा आणि पाणी चांगलं असावं आणि सुदैवाने माझ्याच तालुक्यात धरण असल्यामुळं मग मला बाहेर जायची गरज पडली नाही. मी म्हटलं बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या तालुक्यात धरण आहे, तर मग मी माझ्या तालुक्यातलं धरण निवडलं. आणि त्याच्यात एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्या हा सगळा ग्रामीण आदिवासी भाग असल्यामुळं इथं 0% पॉल्युशन आहे आणि 100% निसर्ग आहे. सगळ्या गोष्टी अनुकूल असल्यामुळं मग मी हे धरण निवडलं. मला जाण्यासाठी पण जवळ आहे आणि मार्केटच्या फार लांबही नाही आणि मार्केटच्या फार जवळ नसलं तरी पण जाण्या येण्याची दळण व्यवस्था चांगली असल्यामुळं मी हे धरण निवडलं. आपण मत्स्य पालनासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातील पिंजरा मत्स्य पालन या पद्धतीने तुम्ही ही शेती करताय, तर ही शेती करताना या पिंजरा मत्स्य शेतीबद्दल थोडक्यात आपण सांगावं. आता आपण जर पाहिलं पिंजरा मत्स्यपालन म्हणजे हे जे आता आपण इथं पाहतो की हे जे प्रकल्प आहे ह्या प्रकल्प याला पिंजरा पद्धती म्हणजे बंदिस्त आहे. ही आपण ओपन डॅममध्ये काय होतं की मासे असतात पण ते आपल्याला अंदाज नाही किती मासे आहेत. आपल्याला आज समजा
पकडायचे तर तो कसा पकडणार, किंवा मला समजा आज तुम्हाला 1 टन मासे द्यायचे पण ते कसे देणार, मला किती भेटतील माहीत नाही. पण ह्या प्रकल्पाचं हे एक वैशिष्ट्य आहे की तर मला समजा तुम्ही आज 5 टन मासे मागितले तर मी तुम्हाला 10 मिनिटात ते काढून देऊ शकतो. याचा हा फायदा आहे की आपल्याला हे सगळं मेंटेन करता येतं, आपल्या डोळ्यासमोर राहतं, आपले किती मासे आहेत आपल्याकडं, किती साईज हार्वेस्टिंगला आहे, किती साईज छोटी आहे, हे सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास रोजच्या रोज करता येतो. दर महिन्याला आपण याला मेंटेन करतो, प्रत्येक मास आपण हातात घेतो, त्याची साईज पाहतो, त्याचं वाढ होती का नाही, खाद्य खातोय का नाही, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायला सोप्या आहेत. वर्षाचे 365 दिवस आपण मासे लोकांना ताजे देऊ शकतो. तुम्ही तसं पाहिलं ओपन धरणामध्ये तर पाऊस चालू झाला की धरणाची मासेमारी बंद होती. त्याच्यानंतर तुम्हाला अगदी दिवाळीपर्यंत जेव्हा धरणं भरलेले असतात तोपर्यंत मासे तुम्हाला भेटत नाही, मग तोपर्यंत तुम्हाला बर्फातले मासे खावे लागतात. पण ह्या प्रकल्पाचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला 12ही महिने ताजे स्वच्छ आणि जिवंत मासे आपण या ठिकाणी देऊ शकतो. म्हणून ही एक चांगली संकल्पना आहे भविष्यामध्ये की आत्ता येणाऱ्या काळामध्ये आरोग्यासाठी जर तुम्हाला सकस आहार पाहिजे असेल तर तुम्ही मेडिसिन घेण्यापेक्षा तुम्ही लाईव्ह फिश घेऊ शकता. आणि ती काळाची गरज आहे हे ओळखून आपण त्याला थोडंसं त्याच्या मागं काम केलं आणि आज त्याचं लोकांपर्यंत जागृती होत चालली आणि आता ह्या सगळ्या प्रकल्पाकडे लोकांचा येण्याचा ओढ आता वाढत चालला आहे. खरं तर काही उद्देश आपण या उत्तरामध्ये सांगितले, पण आणखीन काय उद्देश आहेत जे उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कार्यरत आहात? तसं पाहिलं तर आपण एक याच्यातून रोजगार निर्मिती तर होतीच आहे, कारण इतका मोठा प्रोजेक्ट चालवायचा म्हणजे कमीत कमी त्याला 10 कामगार लागतात. 10 कामगार असतील तर ती 10 कुटुंब तुमची याच्यावरती पोट भरतात, म्हणजे स्थानिक ठिकाणी तुम्हाला रोजगार उपलब्ध होतो. रोजगार आपण लोकांना देऊ शकतो. एक समाधान आहे की आपल्याकडून 4-10 लोकांना रोजगार भेटतो, ही एक संकल्पना आहे. दुसरी संकल्पना की आपण काहीतरी वेगळं करतोय. तिसरी संकल्पना आहे की आत्ता ह्या सगळ्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं की कोरोनासारखी परिस्थिती येऊन गेली तर त्यावेळेस जेव्हा तुम्हाला इम्युनिटी बूस्टर डोस हे सगळं कळायला लागलं, मग एकीकडे डॉक्टर सांगतात तुम्हाला कुठली आजार आले की मासे खा. मग मासे खाताना मी विचार करायचं की कधी कधी आमची चर्चा व्हायची तेव्हा फ्रेश मासा कुठला, मग विचारलं की सांगणाऱ्या बी अडचणी येतात, तर फ्रेश मासा कुठला, आत्ता काढलेला फ्रेश की त्या पेटीतून काढलेला फ्रेश, नक्की काय. मग त्याच्यावरती थोडी चर्चा झाल्यावर कळलं की मग फ्रेश माशाची व्याख्या काय, आपल्या आरोग्याला जो पाहिजे ज्याच्यातनं कंटेंट भेटेल तो फ्रेश. मग असं करता करता मला जेव्हा कळलं की नाही हा मासा इतका फ्रेश आहे, याच्या इतका मासा तुम्हाला कुठलाही फ्रेश भेटणार नाही. तुम्ही इतर ठिकाणी याच्यातले अनेक प्रकार आहेत, बायोफ्लॉक असेल, रास कल्चर असेल, पॉन्ड कल्चर असेल, त्या प्रत्येक याच्यामध्ये मासा जी विष्ठा सोडतो ती त्याच पाण्यात राहते आणि मग त्याच्यावर माती पण असते, मग तोच त्याचा स्मेल त्या मांसाला येतो. पण याचं एक वैशिष्ट्य आहे की माशाची सोडलेली विष्ठा, आमचा सगळा कृषीप्रधान तालुका असल्यामुळं ती शेतीला पण फायदेशीर होती, माशाच्या शरीराला पण ती लागत नाही, त्याच्यामुळं माशाच्या मांसाचा वास येत नाही, मासा पण एकदम टेस्टी लागतो. आणि आमच्या शेतीला हे जे याच्यातलं सोडलेली विष्ठा आहे त्याचं पाणी पण एकदम शेतीसाठी पौष्टिक होतं. म्हणजे याचे बहुआयामी फायदे आहेत, शेतकऱ्याला पण आहे, खाणाऱ्याला पण आहे आणि पिकवणाऱ्याला पण आहे. म्हणून हे एकंदरीत सगळ्या बाजूने हा एक चांगली मत्स्यशेती आहे. आमची माती आमची माणसं. सर, आता तुम्ही हा बहुउद्देशाने सुरू केलेला जो प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये ज्या माशांच्या प्रजाती आहेत त्या कोणत्या आहेत? याच्यामध्ये तिलापिया आणि पंगेशियस सध्या ह्या 2च जाती होतात. पण तिलापिया आणि पंगेशियसची जर आपण तुलना केली तर पंगेशियस फार फॅटी आहे, त्याच्यामध्ये एकदम आपण कसं म्हणतो मांसल मासा आहे. त्याच्याऐवजी जर तुम्ही पाहिलं तर तिलापिया एकदम हार्ड मासा आहे, त्याच्यात प्रोटीनची मात्रा चांगली आहे आणि त्याला चरबी कमी आहे. त्याच्यामुळं तिलापिया थोडा रफ अँड टफ चांगला मासा असल्यामुळं आपण सध्या तिलापियावरतीच फोकस केला आहे. तिलापिया जर तुम्ही पाहिलं तर जगात आज सगळ्यात जास्त विकला जातो, सगळ्यात चांगलं प्रोटीन त्याच्यामध्ये आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, हे सगळे कंटेंट जे आपल्याला लागतात ते कंटेंट सगळे त्या माशामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण त्या माशाला जास्त प्राधान्य दिलं आणि आपण सध्या फक्त तिलापियाचीच शेती करतो आहे याच्यामध्ये. खामकरजी, खरं तर या माशाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही त्याची जी काळजी घ्यायला पाहिजे ती कशा प्रकारे घेता? आपण 1 इंची साईजचं सीड याच्यामध्ये स्टॉक करतो. आता आपण त्याला 40% प्रोटीनचं फीड देतो आणि मग ते थोडंसं आपण डिमांड फीडिंग करतो की ज्यावेळेस याच्यामध्ये सीड सोडतो त्यावेळेस आपण इथं बसून राहतो, जोपर्यंत ते खात राहतील तोपर्यंत त्यांना खाद्य टाकतो. ते खायचं बंद झालं की आपण शांत बसतो, एक थोड्या वेळाने तासभर गेला की टाकून पाहतो, त्यांनी खाल्लं की परत टाकत राहतो. असं एक त्यांना सतत फिडिंग दिल्यामुळं त्यांचा ग्रोथ चांगला होतो आणि रोजच्या रोज सतत त्यांच्यामध्ये असल्यामुळं मग आपल्याला जसं तुम्ही कुठलेही प्रकल्प करताना जर तुमची अटॅचमेंट चांगली झाली तर त्या अटॅचमेंटमध्ये आपल्याला कळतं की समजा घरातला माणूस आजारी असेल पण तुमची घरात चांगली अटॅचमेंट असेल तर एखाद्या माणसाची तब्येत बरी नसेल तर आपल्याला लगेच कळतं हा माणूस बाबा आज सुकल्यासारखं वाटतं. तसंच माशांचं असतं, सतत तुम्ही तिथं असले की तुम्हाला कळतं हा मासा बाजूला आहे म्हणजे याला काहीतरी झालं आहे, मग आपण त्याला हातात घेऊन
पाहू शकतो की बाबा याला काय डिसीज आहे किंवा काय आहे, आणि त्या हिशोबाने आपल्याला ट्रीटमेंट करता येते. तो आमचं सद्भाग्य आहे की आम्ही डिंबे धरण हे असं इतकं शुद्ध आहे की याला कुठलंही याच्यामध्ये केमिकल येत नाही, त्याच्यामुळे एकदम प्युअर अमृत आहे. त्याच्यामुळं मला याच्यामध्ये जो त्याला खर्च येतो डॉक्टर मेडिसिनचा, तर त्याची काही गरज नाही, मला हे आत्ताच्या अनुभवात जाणवलं. त्याच्यामुळे सीड सोडल्यानंतर त्यांना फक्त खाद्य आणि नॉर्मली काही समजा वाटलं तरच आपल्याला त्याला ट्रीटमेंट करावी लागते, पण मला तर माझ्या अनुभवात अजून आली नाही. त्याच्यामुळं सीड सोडून त्याला एकदम चांगल्या वातावरणामध्ये चांगलं खाद्य दिलं की त्याचा ग्रोथ छान होतो आणि कुठल्याही प्रकारचा एक डिसीज त्याला आजपर्यंत मला असं जाणवलं नाही की याच्यामध्ये येतो. याचं एकमेव कारण आहे की आमचं पाणी जे आहे ते एकदम प्युअर आहे, 0% पॉल्युशन याच्यामध्ये आहे. माशांची वाढ झाल्यानंतर त्याचं सॅम्पलिंग आणि ग्रेडिंग हे 2 महत्त्वाच्या बाबी आहेत. ते करताना तुम्ही काय काळजी घेता? नाही, आपण ऑलरेडीच दर 15 दिवसाला सॅम्पलिंग करतो, म्हणजे साईज किती वाढली आपल्याला अंदाज येतो, आणि मग दर महिन्याला आपण त्याचं ग्रेडिंग करतो. मग त्याच्यामध्ये आपले केजेस तुम्ही पाहिले असाल की आता आपल्याकडे 24 केजेस आहे. समजा याच्यामध्ये आपण जेव्हा सोडतो 15 दिवसांनी सॅम्पलिंग करतो, किती वजन वाढले, आणि मग त्याच्या मंथ एंडिंगला आपण त्याचं ग्रेडिंग करतो. मग 50 ग्रॅमचा मासा झाला असेल तर तो वेगळा करतो. त्याच्यातले काही म्हणजे शूटर काही असतात जे फास्ट ग्रोथ होतात, मग ते मोठे ग्रोथ झालेले मासे वेगळे करतो आणि छोटे वेगळे करतो, आणि मग दर महिन्याला ते ग्रेडिंग झालं की त्याचं ॲव्हरेज बॉडी वेट घेऊन त्यांना त्या वजनाच्या प्रमाणे आपण खाद्य देतो. असं नित्यनियमाने हार्वेस्टिंगपर्यंत आपण दर महिन्याला करत राहतो. मग आपल्याला कळतं की आपल्याकडे मासे किती आहेत, हार्वेस्टिंगला किती आलेत, मग आपल्याला त्या हिशोबाने पुढे आपल्याला कस्टमरची ऑर्डर घेता येतात. मग ते सोपं होतं, आपल्याला कळतं. काही वेळापूर्वी आपण रोजगाराबद्दल ओझरता उल्लेख केला. खरं तर या प्रकल्पामुळं तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना रोजगार कसा उपलब्ध झाला आहे? आता माझ्याकडे तुम्ही पाहिलं ना तर इतक्या ह्या प्रकल्पावरती एक 4-5 मुलं काम करायला असतात. माझ्याकडे 2 लाईव्ह फिश सेलिंग व्हॅन आहेत, जे मी शहरात ताजे मासे जिवंत मासे विक्री केंद्र नावाने चालवतो. मग त्याच्यावरती एक ड्रायव्हर आला, एक मासा कटिंगवाला आला, त्याच्यावरती 4-5 लोकांना रोजगार भेटतो. आणि आपण आता पाहत की मी मत्स्यपर्यटन चालू केलं, मग त्याच्यावरती पण काही हॉटेलमध्ये काम करणारी मुलं असतील, काही महिला असतील, ज्या समजा तिथं मी आता ऑलरेडी महिलांनाच तयार करतो आहे की आपल्यापेक्षा तर कधी पण महिला सुगरण नाहीत बनवायला, तर आपण त्यांना तयार करतो की तुम्ही फिशच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवा, आणि लोकांना मग त्या बाकीच्या महिलांना बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की घरी हॉटेलसारखं होत नाही, तर आपण सांगतो की हॉटेल आणि घर असं काही विशेष फरक नसतो. मग त्या महिला बनवतात, मग तुम्ही पण घरी बनवू शकता. असं ओव्हरऑल सगळीकडे रोजगार निर्मिती होती आणि चांगल्या प्रकारे रोजगार आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करू शकतो त्यांना. आमची माती आमची माणसं. सर, शेती असेल किंवा शेतीपूरक व्यवसाय असेल, मार्केटिंग हा एक प्रमुख मुद्दा आहे ज्याच्यावर शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. तुम्ही यावर मात कशी केली? सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणजे शेतीतून ज्या कारणामुळे इकडे आलो, इकडे ती समस्या आहे. म्हणजे आमचा कांदा पिकतो, शेतीवर आमचा 5 रुपयांनी जातो, पण तोच मी मार्केटला घ्यायला गेलो की मला 20 रुपयांनी भेटतो. तशीच आज माशाची परिस्थिती आहे. मासा पिकवता येतोय पण विक्री व्यवस्थापन 0% आहे, म्हणजे नाही. इतक्या मोठ्या आज महाराष्ट्रात पाहिलं तर बोटावर मोजणे इतके व्यापारी आहेत. लाईव्ह कल्चर तेवढं हायलाईट झालं नाही किंवा लोकांपर्यंत ते गेलं नाही, तर त्याच्यासाठी मी आता स्वतःच्या 2 गाड्या चालू केल्यात लाईव्ह फिश सेलिंग व्हॅन. पहिले तर प्रथम लोक आली की लोकांच्या डोक्यात ही संकल्पना असते की जिवंत मासा म्हणजे शोचा मासा, हा काही खायचा नसतो. मग हे पटवता माझा बराच काळ गेला की नाही, हा खाण्यासाठी मासा आहे. मग याच्यामध्ये एवढे कंटेंट आहेत. तुम्ही जर आपली गाडी पाहिली तर त्याच्यावरती आपण सगळे कंटेंट लिहिलेत, जिवंत मासे खाण्याचे काय काय फायदे आहेत. मग ते वाचल्यावरती लोकांना कळतं अरे हा खायचा मासा आहे. मग हळूहळू लोक त्याच्याकडे आता पहिल्यांदा पाहून गेली, मग नंतर त्यांनी घेतला, मग तो आवडला, मग त्याच्यातले अडचणी सांगितल्या, बाबा काटे आहेत मग ते आपण त्यातला लोकांची समस्या आली की त्याला ॲडव्हान्स केलं की मग काटे आहेत ना, ठीक आहे आपण त्यातलं बोनलेस बनवलं. मग बनवता येत नाही तर ठीक आहे, मग आपण बनवायची व्यवस्था शिकवली लोकांना की बाबा आम्ही तुम्हाला मसाला देऊ. आमचे एक मित्र आहे, त्यांचं स्वतःचं मसाल्याची कंपनी आहे. मग त्यांच्याकडनं मसाले घेऊन लोकांना सांगितलं नाही येत ना, मासा न्या, हा मसाला न्या, लावा आणि बनवा, बस काही डोकं लावू नका. मग त्यामुळे लोकांना ते कळायला लागले. मग आताशी कुठंतरी लोक त्याच्याकडे वळायला लागली आहेत चांगल्या प्रकारे. सर, जेव्हा पर्यटक या प्रकल्पाला भेट देतात, आनंद घेण्यासाठी इथे येतात, कोणकोणत्या रेसिपी त्यांना तुम्ही या माशांच्या देऊ करता? आता आपण एक संकल्पना केली आहे आपल्या हॉटेलला. आपण काय केलं की आपली एक संकल्पना आहे, मासा एक रेसिपी अनेक. मग आता लोकांना व्हरायटी पाहिजे असतात. मग मी काय सांगतो की 10 प्रकारचे मासे खाण्यापेक्षा मासा एकच घ्या जो तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मग त्याच्यात तुम्ही रेसिपी बनवा. तुम्ही फिशचं सूप बनवा, फिशचा वडापाव बनवा, फिशचं सँडविच, पिझ्झा, परोटा, बिर्याणी, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्ही फिश फ्राय बनवू शकता. काट्यावाला पाहिजे तर काट्यावाला बनवू शकता. आणि अगदी सोप्या रेसिपी आहे, त्याच्यामध्ये फार काही तुम्हाला असं रॉकेट सायन्स नाही की बाबा मला ते येणार नाही.
तुम्ही अगदी घरातल्या मसाल्यांपासूनच बनवू शकता. याला कुठलंही माझ्या हॉटेलमध्ये तुम्ही आला ना तर तुम्हाला कलर भेटणार नाही, टेस्टिंग पावडर भेटणार नाही, सोडा भेटणार नाही, कुठलेही कंटेंट जे तुमच्या आरोग्याला घातक आहेत असे एकही कंटेंट आपण त्या हॉटेलमध्ये ठेवत नाही. आपल्या सगळी कन्सेप्टच मेन आहे की तुमचं आरोग्य तुम्ही सांभाळा, तुम्हाला जे चांगलं पाहिजे ते आम्ही देऊ आणि एकदम सोप्या आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. जे तुम्हाला चांगलं खाद्य पाहिजे ते द्यायची जबाबदारी आम्ही घेऊ. अशा पद्धतीने आपण मासा एक रेसिपी अनेक आणि मग आपण फिश ॲक्वा टुरिझम या कन्सेप्टकडे आपण आता चाललेलो आहे. आता लोक त्याच्याकडे येतात चांगल्या प्रकारे. तर ते भविष्यात आता आपल्याला हे शहराकडे कसं जाता येईल यासाठी आपण आता थोडंसं नवीन संकल्पना शोधतोय. फ्रँचायझी मॉडेलमध्ये जिवंत मासे विक्री प्लस हॉटेल. खरं तर कार्यक्रमात अतिशय उपयुक्त माहिती सर आपण देत आहात. कार्यक्रमाची वेळ बघता आपल्याला थांबावं लागतंय. तत्पूर्वी शेतकरी बांधवांना आपण संदेश काय द्याल? लोकांनी मासा खाल्ला पाहिजे. त्यासाठी लोकांनी मासा खाताना तो कसा बनतो हे पाहण्यासाठी इकडे आले पाहिजे. त्यासाठी आपण आमचं जे फार्मिंग आहे पुण्यापासून एक 100 किलोमीटर डिंबे धरण आहे. त्या धरणावरती तुम्ही येऊ शकता, इथं मासे पाहू शकता, मासे खाऊ शकता. तर लोकांना मी संदेश हा देईल की बघा तुमचं आरोग्य तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आज आत्ता आपण शेती पहा किंवा दूध पहा, इतकी भयान परिस्थिती आहे की सगळं केमिकलच आहे. तर आत्ता आपल्याला आपल्या पुढच्या पिढीची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला त्यांना सकस आहार दिला पाहिजे. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो की आमच्या ह्या शुद्ध पाण्यामधला तिलापिया जर तुम्ही खाल्ला तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटतील. म्हणून मी आपणास विनंती करतो की मत्स्य पर्यटन हे संकल्पना तुम्ही इथं आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर मी सांगेल सगळ्यांना की सर्वांनी या प्लॅन्टवरती या, मासा कसा पिकतो तो पहा आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या आपली जी पुढची पिढी आहे, जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना हा मासा कसा खायला देता येईल. कारण आपल्या मासा जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये आपण बोनलेस बनवलेला आहे. त्याचा वासही येत नाही आणि त्याच्यामध्ये काटाही नाही. त्याच्यामध्ये अगदी सहजपणे लहान मुलं असतील, महिला असतील, वृद्ध असतील या सगळ्यांना हा मासा खाणं सोपं आहे. म्हणून मी सगळ्यांना एक आवर्जून रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी एकदा तरी या मत्स्य प्रकल्पाला भेट द्या आणि पर्यटनाचा आनंद घ्या. मासा कसा पिकतो तो पहा आणि आपलं आरोग्य सदृढ करा. धन्यवाद. एकूणच आपल्या लक्षात आलं असेल मत्स्य शेतीमधून मत्स्य पर्यटन ही काळाची गरज बनली आहे. कारण या प्रकल्पाच्या माध्यमातून माशांची संख्या जी आहे ती जोपासली जाणार आहे आणि नागरिकांचं उत्तम आरोग्य राखण्यासाठी या अशा प्रकल्पांच्या माध्यमातून मदत होणार आहे. तुम्ही जरूर अशा प्रकल्पांना भेटी द्या आणि या पर्यटनाचा आनंद लुटा. खामकरजी, आजच्या या कार्यक्रमात मत्स्य पर्यटन या विषयाला अनुसरून आपण अतिशय योग्य आणि अचूक माहिती सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आणि शेतकरी बांधवांना दिली. त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार. धन्यवाद.